आणि फायनली आम्ही आलेलो आहोत हम्पी मध्ये. मी पडली त्याचं काही नसतं वाटलं, पण मला माझ्यावर हसण्यात आलं असतं आधी ही ही करून. दोघं पडायचे खाली. आणि याची जरा एनर्जी डाऊन झाली आहे. इन हम्पी खतरनाक झाला असता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तर आत्ता आम्ही हम्पीला पोहोचलोय. या आधीचे जर तुम्ही व्लॉग्स बघितले नसतील तर बघून घ्या. पुणे टू हम्पीची सगळी जर्नी आम्ही व्लॉग मध्ये सांगितलेली आहे. आणि आत्ता आम्ही बदामी केव्जवरनं निघालो आणि इथे आलो. 3-3.5 तास लागले आम्हाला यायला. आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर 4:30-5 झाले. सो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इथला सनसेट पॉईंट एक्सप्लोर करणार आहोत. तर आम्ही त्यासाठी जे हेमकुट्टा हिल्स आहेत ना, तिथे आलो आहोत. तर इथे गणेश मंदिर पण आहे, मी तुम्हाला दाखवते. बाकीचं सगळं आम्ही उद्या बघणार आहोत. नाही, आपण आजच बघून घेऊ ना. हो का? हां, आज बघून घेऊ. हे पण हे बघा. गणेश मंदिर तर बघून झालंय. छान आहे. गणेशाची अशी प्रचंड मोठी मूर्ती आहे. आणि आता आम्ही जातोय वर त्या हिल्स वर सनसेट एन्जॉय करायला. आणि त्यानंतर आम्ही आमच्या स्टे कडे जाऊ. आता परत वॉक करायचंय. आईस करेल. हा ह्या अशा वॉकला मला काही वाटत नाही. हे सगळं तुम्हाला असं चढून जायचं इथे बेसिकली. आणि मला अशा वॉकला काही वाटत नाही. बट असे स्टेअर्स चढायचं म्हटलं ना की आता मला एवढं नको वाटतंय. इकडे बघा, काहीतरी नौटंकी नाटकं चालूच असतात. चांगली एंटरटेनमेंट आहे मला. इथनं हम्पीचा एवढा छान व्ह्यू दिसतोय. इथनं विरूपाक्ष टेम्पल दिसतंय. त्यानंतर सनसेट पॉइंट आहे. त्यानंतर मी तिकडे ते समोर दाखवले तुम्हाला आधी, ते पण टेम्पल्स आहेत ह्या साईडला. तर आम्ही आता तिकडे जातोय. दाखवतो. तिकडे जिकडे सनसेट पॉइंट आहे असे इथे बेंचेस पण दिलेले आहेत सिट आउट साठी. चला पटापटा. ओ मॅडम, चला पटकन. हे बघा किती स्लो चालते ही. आम्हाला इथेच थांबा असं इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत राजकडनं. का बरं मॅडम? का सर? बसून तिथे खाणार आहेत काय? चला की. तर आम्ही आता जातोय. कुठे? आम्ही आता जातोय. खूप वॉकिंग आहे हम्पीमध्ये, पण आत्ताच एवढ्यातच एवढी वॉकिंग झाली. शूज कंपल्सरी असायला पाहिजे. कंपल्सरी पाहिजे. मला असं वाटलेलं एवढं काही नाही, मी चप्पल घालू शकते आज. बट नाही, नो, आय वॉज रॉंग. शूज घालायलाच पाहिजे. हम्पीला जर तुम्ही प्लॅन करताय शूज घाला. आम्ही आता एक जी साईड आहे हम्पीची, एक साईड नाही म्हणता येणार ॲक्च्युली. हे जे गणेश टेम्पल आणि ते आहे ते एक्सप्लोअर केले. तुम्हाला दाखवते मी. आता गर्दी वाढते इथे आणि असे लोक येऊन बसलेत सगळे इथे. तिकडेच बघ ना. आम्ही आता इथे बसलोय सनसेट एन्जॉय करायला. आणि याची जरा एनर्जी डाऊन झाली आहे सध्या. छान वाटतंय पण इथनं, हो की नाही? व्ह्यू छान आहे ओव्हरऑल.
तिथे होतो, आता परत इकडे खाली. दोघं पडायचे हा खाली. किती लाड पुरवले जात आहेत का, तर फक्त विकी थकला होता म्हणून. इथनं व्ह्यू खरंच खूप छान आहे. आणि इकडे विरूपक्ष टेम्पल येते, जिकडे आम्ही उद्या जातोय. तर तुम्हाला मी आता विरूपाक्ष मंदिर जे आहे त्याचा व्ह्यू इथून कसा दिसतो ना ते दाखवतो. सो मी आता कॅमेरा टर्न करतोय. हे बघा. सो उद्या तिथे जायचं आहे आम्हाला सकाळी. तर हे असं आहे, छान दिसते सगळं एक नंबर. इकडे पण असे भरपूर छोटे छोटे प्लेसेस आहेत जे बघता येतात. आणि हे बघा, सो आम्ही सनसेट पॉईंटला आलो होतो, तर यायला थोडा उशीर झाला होता. तर इथून आम्ही उद्या बाकीचं सगळं एक्सप्लोर करणार आहोत. तर आत्तापर्यंत तर आम्हाला सगळं छान वाटलं. पल्लवी तिकडे कशामध्ये तरी बिझी आहे. ती अजून हम्पीमध्ये काय बघता येईल ते सर्च करते. मार्केटमध्ये जायचं आहे तिला, त्यामुळे मार्केट प्लेसेस कुठं नियर आहे का किंवा काय बघू शकते ती ते मोबाईलमध्ये बघते. तर आम्ही आता इथनं निघतोय. छान आहे इथे. 10-15 उद्या परत छोटे सकाळी येणार छोटे आहोत. असं मंदिर टाईप. उद्या परत सकाळी येतो हा येतोय. पण इथे ना एक सांगायचं आहे तुम्हाला की 10-15 असं मंदिर टाईप स्ट्रक्चर्स बनलेले आहेत, जे मी आधी तुम्हाला दाखवले. हा जास्त पण असतील. आता आमची ती जी साईड आहे ना ती एक्सप्लोअर करायची बाकी आहे, तर आम्ही उद्या येऊ ती एक्सप्लोअर करायला. आणि त्यानंतर हे मागचं सगळं म्हणजे मला आता कळत पण नाही कुठपर्यंत, पण आम्ही ते एक्सप्लोअर केलं आहे आणि खरंच खूप छान आहे. डिटेलिंग जर तुम्ही असं व्यवस्थित बघितलं ना तर समजतं की हा बाबा तेव्हाचे म्हणजे खरंच त्यांच्यामध्ये किती आपण बोलू शकतो कला होती. मस्त कोरलं आहे सगळं, कोरीव काम वगैरे खूप छान केलं आहे. जेवढं बघाव ना तेवढं कमीच आहे असं मला वाटतंय. खाली जातो आता. हां, आणि बघतो आता काय नसेल काही तर मग आमच्या लोकेशनलाच जातो आम्ही डिरेक्ट. आता बघूयात. डे 1 इन हम्पी सो फार इट्स व्हेरी गुड. आम्हाला आवडलं आहे. हो ना, एवढं स्लिपरी. हे बघा, हे बघा, मी जर पडली ना डायरेक्ट इथनं घसरत असं आलोय आम्ही. असं हे बघा आम्ही ना, अरे हा कॅमेरा असं काय करतोय. हे एक मिनिट, हे असं आलोय आणि हे हा, आणि जर ही जर असं करत करत बोलत तुमच्याशी बोलायला गेली तर बस असं खालीच घसरतच डिरेक्ट. डे इन हम्पी खतरनाक झाला असता. मी जर अशी खाली गेली असती ना तर विकीला असं झालं असतं, शिट माझी बायको पडली. मग मी पडली त्याचं काही नसतं वाटलं, पण मला माझ्यावर हसण्यात आलं असतं आधी ही करून. मी विचार केला असता एवढं स्लिपरी असताना पण कशाला एवढं धाडस करून नाही का कॅमेरा वगैरे हे करून चालायचं ना तुमच्यासाठी फक्त. त्यामुळे तुम्ही ब्लॉगला लाईक करा. काय म्हणते बघा बरं का. पण ठीक आहे, जातो आता मी खाली. स्ट्रक्चर हे खंडित स्ट्रक्चर आहेत. मे बी असं म्हणतात की इथे ते अध्ययन वगैरे असं करायला बसायचे, म्हणजे इथे नाही बट जे तिकडे तसं ते मंदिर दिसत आहेत ना तिकडे. आता हे खूप छान आहे. हे एकदम ना मूवी टाईप वाटतंय. ते मूवीजमध्ये दाखवत नाहीत का त्या टाईपमध्ये वाटतंय मला हे.
कुठे जायची मॅप लावून कोणत्या इकडे आहे अंजनाद्री हिल्स असं म्हणतात इथे, म्हणजे असं म्हणत नाही, इथे हनुमानाची जन्मभूमी असं म्हणतात. हे बघ. आणि हे बघा हे इथे स्टार्टिंग इथून करायची का राजू उद्या? हा इथनच करू आपण, कारण मग बस इथे मार्केट पण दिसते. आता मी उद्या इथे येतोय. तुम्हाला चालू लागतो उद्या काय मग चालू ना उद्या, काय problem? मी आता आलोय आमच्या स्टेला आणि इकडे मागे विकास कार पार्क करताय. छान आहे इथला ॲम्बियन्स, आवडला आम्हाला, मग आम्ही आधीच हे बुक केलेलं. इथनं मेन रोड आहे समोर, इकडे ते इकडे हिल्स आहेत, त्यानंतर हे रिसेप्शन आहे आणि इकडे हे कॉटेजेस आहेत. तर आम्ही मोस्टली जी वरची रूम आहे ना पलीकडच्या साईडने, जिकडनं ते अंजनाद्री हिल्सचा व्ह्यू दिसतो ना, ते बुक. त्यानंतर इथे असं थोडं हे आहे, मे बी सकाळी जास्त मी तुम्हाला हे देईल. आणि इकडं कॅफे आहे यांचं हे या साईडला. मी म्हणत होते जर तुम्हाला यायचं असेल ना तर हे छान लोकेशन आहे. क्रेसेंट म्हणून नाव आहे याचं, क्रेसेंट. सीझन असल्यामुळे आहे सगळं थोडं कॉस्टली, बट हे पेक्षा आम्हाला हे जास्त आवडलेलं. आम्हाला ॲक्च्युली ते मोगलीज म्हणून आहे ते बुक करायचं होतं, बट ते सोल्ड आउट होतं आधीच, खूप आधी. मग त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की आपण हे बुक करूयात. ते असंही मोगलीज थोडं पुढे होतं जेव्हा आम्ही बघत होतो ना मॅपवर तेव्हा, आणि इथनं आम्हाला थोडं सगळं जवळ वाटत होतं, कारण आम्ही असंच बसल्या बसल्या केलेलं घरी. मग म्हटलं ॲटलीस्ट बुकिंग करून ठेवू, कारण आम्हाला हे समजण्यात आलं होतं की इथे मोस्टली सगळं बुक होऊन जातं विकेंड्समुळे, कारण भरपूर ऑर्गनायझेशन्स आहेत जे अरेंज करत असतात ट्रिप्स इकडे 2 days 3 days. तर मी तेच सांगत होते की छान आहे, सपोज नाही का बुक करायचं, सिम्पल क्यूट स्वीट असं आहे. आधी आमचा जेवायचा प्लॅन आहे. मला तर असं वाटतं आपण जेवण करावं, कारण आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे. ओके नाही चालेल, मग भेटूयात थोड्या वेळात जेवायला. चेंज झाला प्लॅनमध्ये, आम्ही आमचं लगेज वर ठेवलं आहे. त्यानंतर आता विकास इथे गाडी पार्क करायला जात आहे आणि ते झालं की आम्ही आता जाऊ जेवायला. छान असं जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही खूप जास्त थकलो होतो, त्यामुळे सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण रूममध्ये जाऊन आराम करूयात. त्यामुळे आम्ही यानंतर काही शूट केलं नाही. तर हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सी यू, बाय.